वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावत्य जीवो धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोधि कामोधिवक्त्रम् खलानिश्यवादा पनोदारदक्षम् समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं कृतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्तानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनितिनं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचं भजन एकाग्र चित्ताने करायचं। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे ओ गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे राधे
राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे कृष्ण भगवान जय श्री शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित पितांबरधारी लाल कृष्ण लालमय वाङ्मय मूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनदी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु शंकर स्वामी महाराज संत श्री बहिणाबाई सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवरी स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचा हा कथेचा शेवटचा दिवस आहे. कारण गेली 7 दिवसांपासून आपण सर्वच महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल भगवान श्रीकृष्णाचं चरित्र श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली. कारण श्रवण करत असताना श्रीमद भागवत कथेचं जर आम्ही श्रवण केलं ना मी त्या दिवशी बोलून गेलो जगायचं कसं आम्हाला हे रामायण शिकवतं आणि मरायचं कसं हे श्रीमद भागवत कथा शिकवत असतात. कारण मेलेल्या माणसाला मुक्ती देण्याचं काम खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत कथा करत असते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची एवढी मोठी ताकद आहे. आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जातं आणि आपलं जीवन उज्ज्वल आणि भगवंताच्या त्या चिंतनाने एकाग्र होऊन जात असतं. म्हणून मी या उत्सव कमिटीला खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल की आपण सुंदर या श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय. आजचा दिवस म्हणजे त्या भगवान परमात्म्याचा जन्म आहे. भारतभर नवे नवे ज्या देशांमध्ये हिंदू राहतात ना त्या देशांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. आज संपूर्ण भारतभर त्या भगवान परमात्म्याच्या जन्माचा उत्सव आज खऱ्या अर्थाने आम्ही साजरा करत असतो. कारण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म दुपारी 12 वाजता भर उन्हाळ्यात आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म पावसाळ्यामध्ये रात्री 12 वाजता. भगवान श्रीरामचंद्र प्रभू जर म्हटलं एक बाणी एक पत्नी नाही का एक वचनी आणि भगवान श्रीकृष्ण जर म्हटलं अनेक बाणी अनेक पत्नी अनेक वचनी. दोन्ही अवतारामध्ये भगवंताचा जमीन आसमानचा फरक. आम्ही जर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण जर केलं ना नाही का आपल्या संसारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं जर आचरण केलं तर आमचा संसार व्यवस्थित होणार नाही का नाही होणार. फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं आचरण करायचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र एक अलौकिक चरित्र आहे. या चरित्रामध्ये भक्ती काय असते खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी
भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कळतं। आज आपल्या कथेकरता किरतपूरवरून आमचे भाऊसाहेब भाऊ वाळूंज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे आमचे दादा भाऊ असतील मोठे, त्यांनाही धन्यवाद देतो। आज विशेष म्हणजे ठाकूर सर सुद्धा आज उपस्थित राहिले, कारण त्यांच्या मागे धावपळ असते, पण आज सर उपस्थित राहिले, आनंद आहे। त्याचप्रमाणे राजीव भाऊ आहेत आमचे, जानराव, स्वतः काका सुद्धा उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे भाऊ संजू भाऊ निकम सुद्धा उपस्थित आहेत, उमाकांत भाऊ असतील, कारण माझ्यावरती नितांत असे प्रेम करणारे माणसे आमचे उल्हास भाऊ ठोंबरे असतील, भाऊ असेल, पवार सर असेल, कमिटी मधली सर्व सदस्य, कारण त्या काळामध्ये 2001 मध्ये हे मंदिर ज्यांनी उभं केलंय ना, खऱ्या अर्थाने त्यांना नतमस्तक व्हावं लागणार आहे। मंदिरच जर या ठिकाणी नसतं तर आम्हाला त्या भगवंताची सेवा करण्याकरता हे स्थान उपलब्ध जर झालं नसतं तर कदाचित या कॉलनीमध्ये एवढा आनंद नसता। म्हणून काका असेल, डोंगरे सर असतील, मला वाटतं अजून कोण होतं, साळुंके काका, सर्व कॉलनी मधील सगळेच त्या काळामधले दारुंटे काका असतील, सर्वच काका, त्यांनी खूप परिश्रम घेऊन हे मंदिर उभं केलंय। आणि आज त्यांनी त्या काळामध्ये परिश्रम घेतलं म्हणून आज आपण आनंद व्यक्त करतो या ठिकाणी, आपल्याला समाधान तेवढं मिळतंय या भगवंताच्या दरबारामध्ये। म्हणून प्रथमतः त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा, नाही का? आपण किती मोठं झालो ना, पण जुन्या लोकांना कधी विसरलं नाही पाहिजे। त्यांना जर विसरलं नाही तर आपलं जीवन चांगलं जात असतं, नाही तर बरेचसे लोक मोठं होतात, पण ज्यांनी मोठं केलंय त्यांना विसरूनच जात असतं जीवनामध्ये। म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देईल। आणि आज आपला कथेचा हा शेवटचा दिवस, भगवान श्रीकृष्णाचं आपण काल विवाह बघितला, भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला आपल्या कथेमध्ये। आणि त्याच्यानंतर भगवंताला खऱ्या 8 पत्न्या होत्या। रुक्मिणी मातेच्या विवाहानंतर भगवान श्रीकृष्णाची दुसरी पत्नी म्हणजे सत्यभामा, त्यानंतर जामवंती बरोबर विवाह भगवंताचा झाला, मित्रविंदा बरोबर भगवंताचा विवाह झाला, त्यानंतर कालिंदा, लक्ष्मणा, रोहिणी आणि सत्या अशा 8 पत्न्या भगवान श्रीकृष्णाच्या होत्या। आणि पुढे रुक्मिणी मातेंना मुलगा झाला, प्रद्युम्न नावाचा मुलगा। आणि भगवान परमात्मा त्या द्वारकेमध्ये सोन्याची द्वारका होती भगवंताची, कारण भगवंताचं राज्य ती द्वारका, त्या द्वारकेमधील लोक इतका आनंदाने, इतके समाधानाने, कारण जगाच्या मालकाची द्वारका आहे, भगवंतानी विश्वकर्माकडून बांधून घेतलेली ती सोन्याची द्वारका होती। आणि भगवंताचं त्या ठिकाणी सुंदर असं ते राज्य द्वारका चालली। भगवंतानी 100 वर्षे भगवंत त्या द्वारकेमध्ये राहिले। इकडं भगवंताचे मित्र भगवान परमात्मा आणि सुदामा विद्या अर्जन करण्यासाठी संदीपानी गुरुकुलामध्ये ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस सुदामाची भक्ती भगवंतावरती होती। भगवान श्रीकृष्णाला सतत सुदामदेवाच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव असायचं, सतत त्या भगवंताला श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण सुदामाचं चालू असायचं। भगवंतावरती इतकी नितांत श्रद्धा आमच्या सुदामाची होती, पण सुदामदेवाची परिस्थिती म्हणजे खूप गरिबीची परिस्थिती होती, इतकी गरिबीची परिस्थिती होती, घरात धान्य सुद्धा खायला नव्हतं, इतकी गरिबी होती। पण मात्र त्या जगाच्या मालकाला 1 मिनिट सुद्धा कधी विसरत नव्हती। संतांची हीच अवस्था असते, संतांचा संसार धडाचा नसतो, अखंड त्या भगवंताला चित्तामध्ये साठवत असता, म्हणून संतांचा खऱ्या अर्थाने संसार व्यवस्थित नसतो। जो अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये असेल त्याचा संसार कधीच व्यवस्थित नसतो, कधीच नसतो। पण भगवान परमात्मा त्या व्यक्तींना अंतकरणामध्ये जागा दिलेली असते, जगाच्या मालकाने अंतकरणामध्ये साठवलेलं असतं, ही ताकद त्या भगवंताची असते। संतांचा आणि देवाचा एवढं सख्यत्व असतं, एवढं सख्यत्व असताना भगवान परमात्मा सगळे अधिकार त्या संतांना दिलेले असतात।
तरी सुद्धा संत त्या अधिकाराचा कधी गैरवापर करत नाही, कधीच नाही. जे विचार चांगले संस्कार समाजाला नेहमी देत असतात. एवढा मोठा अधिकार देवाने दिला. एकदा काय झालं, नारद महर्षी फिरत फिरत स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये गेल्यावर इंद्रदेव त्यांना भेटले. इंद्रदेवांना नारद महर्षी म्हणले, मी बघण्याकरता आलो. पण इंद्रदेव म्हणले, नारदजी आपल्याकडे जो अमृताचा कुंभ आहे ना, म्हटले नारदजींना इंद्रदेव म्हणत होते, आपल्याकडे जो अमृताचा कुंभ आहे ना, म्हटले नारद महर्षी हा मृत झाला. म्हटले हा कोणी पिलं तरी तो अशुद्ध झालाय. म्हटले हा अमृताचा कुंभ शुद्ध होण्यासाठी काय करावं लागेल. नारद महर्षी म्हटले, तुम्हाला भगवान परमात्म्याच्या हाताचा स्पर्श त्या अमृताच्या कुंभाला करावा लागणार आहे, तेव्हा तो अमृताचा कुंभ शुद्ध होईल. म्हटले आणि मग नारद महर्षींनी सांगितलं, जा वैकुंठामध्ये भगवंताला भेटण्याकरता. इंद्राने तो अमृताचा कुंभ घेतला आणि वैकुंठामध्ये गेले. पण वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी भेट झाली नाही. पुन्हा इंद्र स्वर्गामध्ये आला आणि आल्याबरोबर देवाची भेट झाली नाही. नारद महर्षींची भेट घेतली. म्हणले, अहो नारदजी, वैकुंठामध्ये मी गेलो होतो, पण मला त्या ठिकाणी भगवंताची भेट झाली नाही. आणि मग नारदजी म्हणले, अहो तुम्हाला सांगायचं लक्षातच राहिलं नाही. आता भगवान विष्णू वैकुंठात नाहीये, आता भगवान विष्णू भूवैकुंठामध्ये आले. म्हणले पंढरपुरामध्ये आले. आता पंढरपुरामध्ये राहतात म्हटले ते. मग इंद्राने काय केलं, तो अमृताचा कुंभ घेतला आणि पंढरपुरामध्ये आला. आणि पंढरपुरामध्ये आल्यावर मंदिरामध्ये गेला इंद्र. अमृताचा कुंभ हातामध्ये, मंदिरामध्ये मूर्ती भगवंताची उभी होती, पण भगवंत त्या ठिकाणी नव्हते. मग त्यांनी चौकशी केली. त्यांना कळलं का वाळवंटामध्ये सगळी संत मंडळीची मांदियाळी त्या ठिकाणी जमलेली. माऊली ज्ञानोबा, निवृत्तीदादा, सोपन काका, मुक्ताई, गोरोबा काका आहे, सावता महाराज नाही का, कबीरदासजी महाराज, सकल संत त्या वाळवंटामध्ये आलेले. नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचं कीर्तन त्या वाळवंटामध्ये चालू आहे. असं म्हणल्यावर इंद्र त्या वाळवंटामध्ये आला. येऊन बघतो तर नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाच पांडुरंग. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. पुढे जगाचा मालक पांडुरंग परमात्मा प्रमाण सुरू झाला का भगवंत नाचायचे गळ्यामध्ये विना घेऊन. आणि माऊलीत ज्ञानोबा राय अभंग म्हणायला असायचे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढी संतांची मांदियाळी, किती आनंद असेल होते वाळवंटामध्ये. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळी संत मंडळी एका ठिकाणी जमा झालेली. अहो जगाचा मालक ज्या कीर्तनामध्ये, त्या कीर्तनामध्ये साधा आनंद असेल का. आणि इंद्र कीर्तन चालू आहे, सगळे वारकरी वाळवंटामध्ये बसलेले, सगळी संत मंडळी त्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे. जगाचा मालक समोर विना घेऊन उभे. नामदेव महाराज कीर्तन करतात. इंद्र पुढे गेला आणि भगवंताजवळ जाऊन उभा राहिला. भगवंताला म्हणला, देवा इंद्र आहे मी, इंद्र. भगवंत म्हणले, शांत बस. कीर्तनामध्ये कोणतंही पद काय असेल इथं चालत नाही. जी वारकऱ्याला चटई बसायला असते तीच पंतप्रधान जरी त्याला तीच चटई असते. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. इथं लहान मोठा भेदभाव नाही, जाती पातीचा भेदभाव नाही. ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. कोणत्या जातीचा आहे हे कधीच त्याला थारा वारकरी संप्रदायाने दिला नाही. आणि मग भगवंत म्हणले, इंद्र काहीच बोलू नको, शांत बस, कीर्तन चालू आहे. म्हटले, बघू तुझं नंतर काम. आणि मग कीर्तन संपलं. रात्री 12-1 वाजले. इंद्र म्हटलं, देवा माझं छोटस काम आहे. आणि मग भगवंत म्हणले, नाही आता नाही, आता काकडा सुरा होईल. म्हणले सगळी संत मंडळी मंदिरामध्ये गेले. आता मंदिरामध्ये चल म्हटले, थोड्या वेळ काकडा करून मग तुझं काम बघू. सकाळचा काकडा झाला. पुन्हा इंद्र म्हणला, देवा माझं छोटस काम आहे. भगवंत म्हणले, नाही आता, कारण चोखोबारायांकडे सगळ्या संत मंडळीला भोजन आहे. म्हणले त्या काळामध्ये विचार करा, चोखोबारायाच्या घरी संत मंडळींना भोजन आहे सर्व. तेव्हा ते त्या ठिकाणी तुम्ही चाल म्हणले भोजन करण्याकरता. भगवंत इंद्राला म्हणतात. आणि सगळी संत मंडळी चोखोबारायाच्या घरी गेली. चोखोबारायाच्या पत्नीनं सगळा स्वयंपाक केला. सगळ्या संत मंडळींना भोजन झालं. आणि मग इंद्र म्हणला, देवा माझं छोटस काम एवढं करा ना.
मग भगवंत म्हणले बोल तुझं काय कहाणी. इंद्र म्हणला देवा यो अमृताचा कुंभ आहे ना म्हणले अशुद्ध झाला म्हणले, हा शुद्ध करण्याकरता तुमच्या हाताचा स्पर्श याला करा म्हणजे आज शुद्ध होईल म्हणले. आणि मग भगवान परमात्मा म्हणले आता त्याचा उपयोग नाही. म्हटलं का बरं. माझ्या हातामधली सगळी शक्ती आता संतांच्या हातामध्ये गेली म्हणले. संतांच्या हातामध्ये नाही म्हणले, जी माझ्या हातामध्ये शक्ती होती ना ती सगळी शक्ती आता संतांच्या हातामध्ये गेली. इंद्र म्हणला का संतांच्या हातामध्ये गेली देवा. भगवंत म्हणले संतांच्या मुखामध्ये अमृतापेक्षा शुद्ध नाव त्यांच्या मुखामध्ये म्हणून त्यांच्या हातामध्ये शक्ती गेली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, 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 नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कामाना घे, कामाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि संतांचे हात त्या अमृताच्या कुंभाला लावले. तो अमृताचा कुंभ अशुद्ध होता शुद्ध झाला. ही ताकद त्या संतांच्या हातामध्ये. तसं सुदामजी एक संत आहे, ताकद त्यांच्या हातामध्ये. पण सुदामजींना कधी संसारामध्ये ताकद वापरली नाही. गरीब परिस्थिती. आणि सुदामदेवाची पत्नी सुदामदेवांना म्हटली अहो लेकर 7 दिवसापासून उपवासी आहे. तुमचा मित्र भगवान परमात्मा द्वारकेचा राजा आहे. जा म्हणले त्या भगवंताकडे काही मागण्यासाठी जा. का मागत नाही तुम्ही. द्वारकाधीश असणारा भगवान श्री कृष्ण सोन्याची द्वारका आहे. मग तुम्ही त्या भगवंताला का काही मागत नाही. लेकरांना धान्य सुद्धा घरात खायला नाही. आणि मग सुदामदेव त्या सुशीला काकीला म्हटले, त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला काकी होती. सुशीला कशा करता मागू माझ्या भगवंताकडे. माझ्या भगवंताला जर वाटत असेल मी असंच राहावा तर आयुष्यभर त्याचं भजन करीन. भगवंताच्या इच्छेनुसार मी आयुष्यभर जीवन जगीन. सुदामदेव तर सुशीला काकेला म्हणत कशा करता मागू. भगवंताला वाटत जर असेल मेरे रोने से तुमको आये हसी, का आयुष्यभर रडेल नाही का. मी रडल्यानं जगाच्या मालकाला जर हसू येत असेल ना तर सुशीला आयुष्यभर त्या भगवंता करता रडेल. सुशीला काकी म्हणजे मला तसं म्हणायचं नाही. अहो तुमच्या मित्राच्या दर्शनाला कधी गेलेच नाही तुम्ही. जगाच्या मालकाच्या दर्शनाला जा. सुशीला काकीला माहित होत कदाचित सुदामदेव जर भगवंताकडे गेले तर ते रिकाम्या हाताने जगाचा मालक त्यांना पाठवणार नाही. म्हणून त्यांच्या दर्शनाला तरी गेले पाहिजे. आणि मग म्हटल्या जा ना तुम्ही भगवंताकडे. पण सुदामदेव म्हणले अगं माझ्याकडे भगवंताला नेण्याकरता काही नाही. भगवंताच्या भेटीला जायचं पण काहीतरी नेलं पाहिजे ना. माणसाने संतांकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही कधी.
आपल्या बहिणीकडे जर जायचं असेल तर कधी रिकाम्या हाताने जायचं नाही, आणि देवाकडे जायचं असेल तर कधीही रिकाम्या हाताने जायचं नाही. तसं देवाकडे मला जायचंय शिष्याला, काहीतरी नेलं पाहिजे भगवंताला. त्या काकीनं काय केलं, 4 घरामधून पोहे मागितले सगळ्यांकडे, आणि 4 घरचे पोहे एका गोठुड्यामध्ये बांधून दिले. सुदामदेवाची परिस्थिती एवढी बिकट होती का 40 गाठी असणारं धोतर त्या सुदामदेवाचं होतं, पण ते गठुडं बड पोहे बांधण्याकरता धोतर सुद्धा व्यवस्थित नव्हतं. त्याला 17 भुसके त्या धोतराला होते. इतकी दरिद्री सुदामदेवाची होती. आणि मग सुदामदेव त्या भगवंताच्या भेटीला निघाले. कृष्णा कान्हा कृष्णा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. भेटीला निघाले. पायात चप्पल नाहीये, 40 गाठी असलेलं धोतर माझ्या सुदामाने घातलेलं आहे, आणि भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला सुदामदेव निघाले. चैत्र महिन्यामधलं कळकळतं ऊन आहे. भगवंताची भेट घ्यायची, जगाच्या मालकाचं दर्शनाची आस माझ्या सुदामाला लागली होती. कधी माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेईल, कधी माझ्या कृष्णाला भेटेल. आणि चैत्र महिन्यामध्ये सुदामदेव त्या भगवंताकडे निघाले. तांदुल की पोटली बगल में दबा के, पानी की झारी गले लटका के, कृष्णा कृष्णा बगल में दबा के, पानी की झारी गले लटका के, जाते जाते पहुँच जाते जाते पहुँच गए श्री धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण सुदामदेव भगवंताकडे निघाले. चैत्राचं ऊन पडलेलं आहे, पायात काही नाही सुदामदेवाच्या. चालून चालून सुदामदेव थकले, पोटात सुद्धा अन्नाचा कण नाही आणि उन्हाचा प्रहर आहे. आणि रस्त्याने चालता चालता एका झाडाखाली सुदामदेव झोपी गेले. आणि झोपी गेल्याबरोबर विचार करायला लागले, झोपल्या झोपल्या पोटात अन्नाचा कण नाही, कधी भगवंताची भेट होईल. चैत्राचं ऊन पडलंय. मनात विचार करतात, देवा तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही रे देवा. भूक लगती है प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है. कैसे आऊं कन्हैया तेरे द्वार, आस भी उदास लगती है. हे देवा तुझ्यापर्यंत मी येऊ शकत नाही रे देवा. दूर नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर. कैसे आऊं रे कन्हैया, कैसे आऊं रे कन्हैया, तेरी द्वारिका नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि इकडं भगवंताला कळालं, माझा सुदामदेव माझ्याकडे येऊ राहिला. आणि उन्हाचा प्रहर होता. सुदामदेव त्या झाडाखाली झोपले गेले. आणि भगवंतानी गरुडाला आज्ञा केली, म्हणले जा ते सुदामदेव झाडाखाली झोपलाय आणि सुदामाला पाठीवरती बसून द्वारकाजवळ घेऊन ये म्हटले. गरुड गेला. सुदामदेव झोपेला अवस्थेमध्ये आणि झोपेला असताना सुदामदेवाला अलगद उचललं आणि द्वारकाजवळ एका झाडाखाली आणून ठेवलं. सुदामदेवाची झोप झाली. झोपेतून उठले. समोर बघतायत तर भगवंताची द्वारका चमचम करणारी नगरी माझ्या सुदामदेवाला दिसली. अंदाज आला कदाचित माझ्या भगवंताची द्वारका असेल. इतका आनंद सुदामदेवाला झाला. भगवंताची द्वारका जवळ राहिली आणि सुदामदेव त्या द्वारका नगरीमध्ये आले. येऊन बघितलं तर भगवंताची चमचम करणारी ती द्वारका नगरी. प्रत्येकाच्या मुखातून शब्द यायचे, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. आणि सुदामदेव प्रत्येकाला विचारायचे, माझे मित्र असणारे भगवान श्रीकृष्णाला बघितलं का? माझ्या श्रीकृष्णाचे महाल कुठे आहे? माझे द्वारकाधीश कुठे आहे? प्रत्येकाला सुदामदेव विचारायचे.
पण लोकांचा विश्वास बसत नव्हता, अंगावरती धड कपडे नाही. आणि हा सुदामदेव म्हणतो का भगवंत माझी मित्र आहे. बाल सखा आहे. सुदामदेवाला वेड्यात काढायचं. अरे भगवंत कुठं, सुदामा तू कुठं? 11 विश्व दारिद्र्य तुझ्यामध्ये दिसतंय आणि तू म्हणतो का मी भगवंताचा मित्र आहे. कोणीही भगवंताला निरोप सांगण्याकरता जाईल. लोक चेष्टा करायची ते सुदामदेवाची. वय झालेलं सुदामदेवाचं, हातामध्ये काठी आहे, थरथर कापतायत हात. व्याकुळ झालेला आत्मा कसे बसे भगवंताच्या दरवाजापर्यंत गेले. आणि दरवाजापर्यंत गेल्यावर त्या ठिकाणी जय आणि विजय 2 द्वारपाल होते. आणि 2 द्वारपाल त्या ठिकाणी होते. आणि त्या द्वारपालांना सांगितलं का रे भगवंताला निरोप द्या. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा करीब आ गया है. दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, हमें द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है. इधर पे सुदामा करीब आ गया है. नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जा करके कह दो मिलन सकावत सी बागया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सुदामदेव दरवाजावरती उभे. जय आणि विजयला सांगतात तुमचा मित्र माझा मित्र असणारे भगवान परमात्मा, त्या भगवंताला जाऊन सांगा. सुदामदेव त्या जय आणि विजयला सांगतात. जय आणि विजयला सांगतात तुमच्या भगवंताला सांगा तुमचा मित्र सुदामा आला. जय आणि विजय चेष्टा करतात सुदामाची. अरे तुझे कपडे बघ. आणि भगवंताकडे जातात सांगण्याकरता जय आणि विजय. आणि भगवंताला सांगतात देवा तुमचा मित्र कोणीतरी आलाय पण सुदामा नाव सांगतोय. आणि जगाच्या मालकाने ते शब्द ऐकले आणि भगवान परमात्मा उठले आणि सुदामासाठी सुदामाकडे पळत. हो सुनते ही दौड़े चले आए मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन. आणि घट्ट मिठी सुदामा गाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को मोह. सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. रुक्मिणी को बहुत ही अचंबा ये महिमा कैसा अजीबा गया है. महिमा कैसा अजीबा गया. ओ अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि
घर पे सुदामा गरीब आ गया है, के घर पे सुदामा गरीब आ गया। आणि भगवान परमात्मा सुदामाला गठ्ठ मिठी मारली जगाच्या मालकाने आणि सुदाम देवाचा हात पकडला आणि आपल्या महालामध्ये भगवान परमात्मा घेऊन आले आणि भगवंताने आपल्या सिंहासनावरती सुदाम देवाला बसवलं। जगाच्या मालकाला इतका आनंद झाला सुदाम देवाला बघून, भगवान परमात्मा सुदामाला बघून डोळ्यात अश्रू आले होते। माझा सुदामा, माझा सुदामा। गुरुकुलमध्ये असताना त्यावेळेस सुदामाची भेट झाली, त्याच्यानंतर आज माझा सुदामा भेटतोय। भगवंताला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला। जगाच्या मालकाने काय केलं, स्वतःच्या हाताने त्या सुदाम देवाला स्नान घातलं, स्वतःच्या हाताने, स्वतःच्या हाताने स्नान घातलं आणि सुदामाला विचारलं, सुदामा माझ्या भाभीनं काय दिलं माझ्यासाठी सांग ना। सुदाम देवाने भगवंताचं एवढं ऐश्वर्य बघितलं आणि ऐश्वर्य बघितल्याबरोबर ती पोह्याची गठुडी दिली होती ना, सुदामदेव ती गठुडी लपवायला लागले। जगाचे मालक सुदामदेवाच्या हातातून ती गठुडी हिसकायला लागले, भगवंत हिसकायला लागले। भगवंताने सुदामदेवाकडून ती गठुडी हिसकावून घेतली आणि जगाच्या मालकाने भाभीना दिलेली ते पोहे इतके आनंदाने खायला सुरुवात केली ना भगवंताने। एक घास भगवंताने घेतला आणि एक घास घेतल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, अरे भगवंतानी एक घास पोह्याचा खाल्ला, तिकडं सोन्याची सुदामाची नगरी करून दिली। कदाचित जगाच्या मालकाने जर दुसरा घास पोह्याचा खाल्ला असता ना, न जाणो आम्हाला सुदाम देवाच्या घरी भांडे घासायला लावू। एवढा आधीने तू जगाचा मालक भक्ताच्या पुढे, भक्तावरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो भगवान परमात्मा। रुक्मिणी आई साहेबांनी ती पोह्याची गठोडी हिसकावून घेतली, देवा आम्हाला सुद्धा प्रसाद द्या ना काही सुदामाचा। आणि रुक्मिणी आई साहेबांनी 8 पटरा राणीने तो सुदाम देवाची पोहे खाल्ली। भगवंताला एवढा आनंद झाला, माझा सुदामा भेटला। शेवटी जगाच्या मालकाने सुदाम देवाची काही दिवस सेवा केली स्वतःच्या हाताने। किती प्रेम हो, स्वतःच्या भक्तावरती, स्वतःच्या मित्रावरती स्वतःच्या हाताने भगवान परमात्मा त्या सुदामाचे पाय धुतले। सुदामाला माहिती, सुदामा तुझ्या पायाला फोड आले का रे चालून चालून, तुझ्या पायाला फोड आले। याच्यातला एकच अर्थ घ्यायचा, आम्ही जर भगवंताकडे गेल्याशिवाय भगवंत आम्हाला काही देत नसतो, एवढं लक्षात घ्या। भगवंताकडे आम्ही गेलो तरच देणार आहे, तसं मिळणार नाहीये। संत न जाता देत असतात, ते संत असतात, पण भगवंताकडे आम्हाला जावं लागणार आहे, त्यावेळेस भेटणार आहे। आम्ही भगवंताकडे गेलो पाहिजे। तसं सुदामदेव जोपर्यंत जगाच्या मालकाला येत नव्हता तोपर्यंत सुदामाला काहीच दिलं नाही। आणि भगवंतानी काय केलं, सुदामाच्या कपाळावरती जे सटवीनं लिहिलं होतं ना, भविष्य दरिद्री, जगाच्या मालकाने स्वतःच्या हाताने भगवंताच्या कपाळ जे असतं ना, जी दरिद्री लिहिली, गंध लावायला भगवंत गेले आणि ते सुदामाच्या कपाळावरची जी सटवीनं टाकलेला टाक होता तो पुसून टाकला। आणि त्या दिवसापासून जगाच्या मालकाने सुदामदेवाची संपूर्ण सुदाम नगरी सोन्याची करून दिली। असा तो भगवान परमात्मा। सुदामदेवाची एवढी भक्ती होती, पण 1 मिनिट सुद्धा सुदामदेव कधी विसरत नव्हते। आणि शेवटी सुदामदेवांना सगळं यथोचित सन्मान केला आणि सुदामदेवाला भगवान परमात्म्याने भगवंतानी स्वतःच्या हाताने सुदामदेवाचा सन्मान केला आणि सुदामदेव पुन्हा आपल्या सुदाम नगरीमध्ये निघाले आणि रस्त्याने जात असताना समोर चमचमणारी नगरी सुदामदेवाला दिसली। बघितलं तर सुदामदेवाचा वाडा सोन्याचा तयार झालेला आहे। सुदामदेव त्या वाड्याकडे बघत होते, त्यांना ओळखू सुद्धा येईना। स्वतःचं घर, मुलांच्या अंगावरती नवे कपडे, पत्नी सोन्याने मढलेली आणि सुदामदेवाला एवढा आनंद झाला
आणि एवढा आनंद झाला, असा जगाचा मालक आम्ही त्याच्यापर्यंत जर गेलो ना, तो आम्हाला कधीच जीवनामध्ये काहीच कमी पडून देणार नाही. म्हणून सतत भगवंताच्या चिंतनामध्ये राहा, भगवंताच्या भक्तीमध्ये राहा. कारण सुदाम देवाच्या कथेला आपण इथं पूर्ण विराम देतोय. यानंतर सुतजी म्हणतात, राजा परीक्षितींना मोक्ष मी स्वतः पाहिला होता. कारण नंतर जे पुढं भगवंताच्या यादव कुळाचा नाश होतोय आणि त्यानंतर आपण 12व्या आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात, राजा मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तक्षक नावाचा सर्प इथे येणार नाही. कारण शुंगी नावाचा जो महात्मा होता, शुंगीनं शाप दिला होता राजा परीक्षितीला का तुम्हाला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप येईल, तुम्हाला दंश करीन आणि तुम्ही मरण पावणार आहात. आणि मग राजा परीक्षिती म्हणले मी आहे तोपर्यंत तक्षक नावाचा साप या ठिकाणी येणार नाही. राजा परीक्षिती म्हणतात, आपण मला व्यापक ब्रह्माचे दर्शन दिले, शुकाचार्यांना म्हणतात, म्हणून मी निर्भय झालो आहे. श्रीमद भागवताचे हे 5 फळं आहेत, निर्भयता, निसंदेहता, हृदयता, प्रभू साक्षात प्रवेश. शुकाचार्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा शिवाचा अवतार शुकाचार्यांना म्हटलेला आहे. आणि राजा परीक्षिती सुद्धा शुकाचार्यांच्या भागवतामुळे एवढं निर्भय निर्माण झालं. आणि राजा परीक्षिती शेवटी 7वा दिवस उगवला आणि त्यांना भगवान परमात्म्यामध्ये राजा परीक्षिती विलीन झाले. पण त्यांचं शरीर त्या ठिकाणी होतं, साधूचा शाप होता. मग नंतर राजा परीक्षिती स्वर्गामध्ये निघून गेले ना, मग त्यांना मुक्ती मिळाली. आणि नंतर तक्षक नावाचा साप येतो, त्या शरीराला दंश करतो. आणि मग राजा परीक्षितीचा खऱ्या अर्थाने अगोदरच त्यांना मुक्ती मिळालेली असते. म्हणून श्रीमद भागवत कथेचं आम्ही जर श्रवण केलं ना, आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये कुणी असो, पूर्वज आमचे जे गेले, आम्ही नुसतं श्रीमद भागवत कथा घरी जरी वाचली ना, कारण मोठं खर्च आम्ही जर करू शकत नसेल, श्रीमद भागवत ग्रंथ आणायचा. आणि आमचे पूर्वज गेलेले असतील, कधीही तुम्ही 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथेचं वाचन करा, आमचा पितृदोष निघून जाईल. सगळे दोष असतात पितरांचे, सगळे दोष आमचे निघून जात असतात. आम्हाला दुसरं काही क्रिया कर्मकांड करण्याची गरज नाहीये. म्हणून आम्ही श्रीमद भागवत कथेचं वाचन करा. घरामधील पितरांचा जो त्रास असेल ना, तो सगळा खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत श्रवणाने सुद्धा जातो आणि श्रीमद भागवत वाचनाने सुद्धा जातो. नाही वाचता आला तर आम्ही कदाचित श्रवण तरी केलं पाहिजे, आमचे सर्व दोष निघून जातात. म्हणून आता कथेच्या शेवटी मी जो मंत्र पुढं म्हणतोय तो सर्वांनी पाठीमागं म्हणायचा आहे. कारण हा मंत्र आम्ही जर म्हटलं, सर्वांनी ताट बसा, डोळे बंद करा. आणि कथेमध्ये आमच्या हातून काही चुका घडल्या असेल, आमचे कलाकार असेल, आपण श्रोते असाल, कथेमधला प्रत्येक व्यक्ती त्याच्या हातून काही जर कदाचित चूक घडलेली असेल, हा मंत्र आम्ही जर म्हटलो, चूक आमची माफ होत असते. म्हणून सर्वांनी एकाग्र चित्ताने भगवान श्रीकृष्णाला डोळ्यासमोर साठवा, त्या भगवंताला आपल्या नजरेसमोर घ्या आणि माझ्या पाठीमागं फक्त हा मंत्र म्हणा सर्वांनी. नाम संकीर्तन यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशय, सर्व पाप प्रणाशय, प्रणमो दुःख शमनस, प्रणमो दुःख शमनस, नमामि हरि परम, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरि परम, तं नमामि हरि परं. गोपाल कृष्ण भगवान की जय हो. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री शुकाचार्य महाराज की जय. जय जय श्री राधेश. आता यानंतर आपण गेली 7 दिवस आपल्याला जी कलाकार मंडळी मिळाली, कमिटी तर्फे आपण त्यांचा सर्वांचा सन्मान सत्कार उरकून घेऊ. आणि यानंतर आरती होईल, तोपर्यंत कोणीही जागेवरून उठू नका. आयोजक सूचना देतील त्यानंतरच आपण